गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, अध्याय 3, पान क्रमांक 17. श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा असं शीर्षक आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्रदान करणारे आहे. त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे. श्रीचरणांच्या अनुग्रहानेच 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरास काही झाले नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा, दया, भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. माधवामध्ये चैतन्य येऊन लागले. त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले. श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले. ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले. इथे थोडं आपल्याला चिंतनासाठी काही उपलब्ध आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण काय प्रदान करतं तर लक्ष्मी, धन, ऐश्वर्य आणि समाधान. मग आता पहिला मुद्दा येतो की नामस्मरण म्हणजे काय. नामाचं स्मरण म्हणजे काय. मुळात स्मरण म्हणजे काय आणि कोणाचं स्मरण तर श्रीपाद श्रीवल्लभांचं. आणि करणारे कोण. जीवात्मा असं म्हणूया आपण. मी, इगो, तो स्मरण करणार आहे. मग त्या इगोला, त्या अहंकाराला, त्या मीला मग तो भक्त रूपात असेल, कर्मयोगाच्या रूपातला मी असेल, ज्ञानयोगाच्या रूपातला असेल, पण पर्सनलाइज्ड कॉन्शियसनेस म्हणजे समुद्र नाही तर लाट, बुडबुडा, तो जर नामस्मरण करेल त्या अथांग पाण्याचं, म्हणजे त्याच्याशी एकरूप होईल असं का. तो ते होऊन जाईल असं का. नामाचं स्मरण करायचं आहे. पण मुळात नाम म्हणजे काय तर ओळखी करता काहीतरी आपण म्हणतोय का त्या व्यतिरिक्त काही आहे. मग त्याला काय प्राप्त होत आहे तर लक्ष्मी प्राप्त होते, धन प्राप्त होत आहे, ऐश्वर्य प्राप्त होत आहे आणि समाधान प्राप्त होत आहे. मग लक्ष्मी आणि धन एकच नाही का. मग लक्ष्मी आणि धनमध्ये काही फरक आहे का. ऐश्वर्य याचा काही अर्थ वेगळा आहे का. समाधान हे आणखीन काही वेगळं आहे का. का समाधान म्हणजेच सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य, सगळ्या प्रकारचं धन, सगळ्या प्रकारची लक्ष्मी असं आहे. आता लक्ष्मी शब्द आपण केव्हा वापरतो विष्णूशी निगडीत अशी जी शक्ती तिला आपण लक्ष्मी म्हणतो. ती कशासाठी लागते. मेंटेनन्ससाठी लागते. एखादी गोष्ट चालू ठेवायची असेल तर लक्ष्मीची गरज आहे. मग विष्णूच्या पायाजवळ आहे म्हणजे काय. विष्णू झालो ना तर लक्ष्मी जवळ येणार आहे. मग विष्णू म्हणजे काय. मेंटेनन्स म्हणजे सातत्याने पुन्हा पुन्हा मला ते करावं लागेल. मी मला एका व्यक्तीने सांगितलं होतं 90% लेबर अँड 10% इंटेलिजन्स इज द फॉर्म्युला फॉर सक्सेस. मग सक्सेस कशाला म्हणायचं. प्रोफेशनल सक्सेस विचारात घेतलं तर त्या व्यवसायामध्ये नाव होणं, कीर्ती होणं, पैसे मिळणं आणि ज्ञान लोकांना देता येणं, आपलं एक्सपर्टाईज लोकांशी शेअर करता येणं. मग लक्ष्मीची व्याख्या काय नक्की करे. मग लक्ष्मीपूजन वेगळं आहे आणि धनत्रयोदशी वेगळी आहे आपल्याकडे. मग धनाची पूजा म्हणजे कसली. मग आता श्रीसुक्तामध्ये काय सांगितलं आहे तर धनमग्नीर, धनम वायुर, धनम सूर्यो, धनम वसुः, धनमिंद्रो बृहस्पतीर. बघा श्रीसुक्तातली धनाची व्याख्या आणि लक्ष्मी शब्दाचा अर्थ एकच आहे का. आपल्याकडे एक श्रुती आहे इष्टम धनम. म्हणजे ज्या वेळेला जे आवश्यक आहे ना त्यावेळेला ते धन आहे. उदाहरणार्थ मला तहान लागली ना तर फक्त पाणी हे धन आहे. भूक लागल्यावर अन्न हे धन आहे. घाबरल्यानंतर कोणीतरी धीर देणं, अभय देणं हे धन आहे. म्हणजे धनाची व्याख्या ही त्या त्या वेळेला बदलते. पण लक्ष्मीची व्याख्या बदलते का. इष्टम धनम म्हणजे ज्या वेळेला जे आवश्यक गरजेचं आहे ते धन. पण लक्ष्मीचं तसं आहे का. मग लक्ष्मीबद्दल चंचल म्हणतात, एके ठिकाणी स्थिरावत नाही म्हणतात वगैरे. म्हणजे काय. आणि आता तिसरा शब्द आहे ऐश्वर्य. मग ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तो ऐश्वर्य संपन्न, ज्याच्याकडे धन आहे तो ऐश्वर्य संपन्न का ऐश्वर्य आणखीन काही वेगळं आहे. असं म्हणतात ऐश्वर्य शब्दामध्ये ईश्वर शब्दाचं अधिष्ठान आहे.
म्हणजे ते जे मूळ तत्व आहे ना त्याच्याशी जोडलं जाणं जर झालं तर तो ऐश्वर्य संपन्न आहे असं म्हणायचं का? आणि मग लक्ष्मी प्राप्त करून, धन प्राप्त करून, ऐश्वर्य प्राप्त करून, हे 3 आहेत पण समाधानच नसेल, तर मग जे प्राप्त आहे त्याला लक्ष्मी तरी म्हणायचं का, धन तरी म्हणायचं, ऐश्वर्य म्हणायचं का? का समाधान हे या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, मोठं आहे काहीतरी? मग समाधान म्हणजे नक्की काय? मग आंतरिक तृप्ती सर्वार्थानी म्हणजे समाधान आहे का? डिझायरलेसनेस आणि फिअरलेसनेस ही अवस्था म्हणजे समाधान आहे का? तो माणूस ना समाधानी आहे म्हणजे काय? मग तो आता काय कामधंदा करत नाही का? तो काही कर्म करत नाही का? मग तो पण कर्म करतो, पण कदाचित तो तृप्तीतून कर्म करत असेल. त्याचं सगळं जगणं वागणं हे तृप्तीची अभिव्यक्ती असेल. समाधानाकरता नाही तर समाधानातून असं जीवन असेल. मग हे समाधान मिळणार कुठे? कसं समाधानी व्हायचं? ओशोंचं एका लेक्चरमध्ये ते म्हटलेत, समाधी समाधान है, या कहो समाधान ही समाधी है, असं त्यांचं हिंदी एका लेक्चरमधलं वाक्य आहे. मग समाधी म्हणजे काय? समाधान. मग समाधी शब्द संस्कृत आहे. धी म्हणजे बुद्धी, सम म्हणजे समतोल. बुद्धी जर समत्वात असेल, इक्वॅनिमस स्टेट ऑफ इंटलेक्ट इज समाधी. अशी जर असेल तर जे काही प्राप्त असेल, जेवढी लक्ष्मी प्राप्त असेल, जशी प्राप्त असेल, जे धन प्राप्त असेल, जसं असेल, जे ऐश्वर्य असेल, ते भरभरून वाटतं. मायंदाळ झालं, अरे केवढं दिलंय बापा देवानी, अशी जाणीव राहू शकते जीवनात. आणि जर समाधान नसेल, म्हणजे बुद्धी समत्वात नसेल, नित्य अनित्याचा विवेक नसेल, तर कितीही लक्ष्मी प्राप्त होऊ दे, धन ऐश्वर्य प्राप्त होऊ दे, ती अपूर्णत्व, ती अतृप्ती तशीच राहील का? मग मला जे काही ईश्वरांनी दिलं आहे, ते जे आवश्यक आहे ते सगळं दिलं आहे आत्तापर्यंत. पण मला हवं होतं ते कदाचित दिलं नसेल. कारण हवं हे सगळं, ही हाव जी आहे ना, ही मनाची आहे. अस्तित्वाला मला टिकवण्याकरता जे जे आवश्यक आहे ते अस्तित्वाने मला वेळोवेळी दिलं आहे. मग जर असं आहे, ही जर जाणीव झाली, हा विवेक जर लक्षात आला किंवा ही समज आली की मला आत्तापर्यंत जर त्यांनी व्यवस्थित जगवलं आहे, तर पुढे पण तोच इतिहासावरनं काय शिकायचं, भूतकाळावरनं काय शिकायचं, तर असा विचार करता येईल. मग माझ्या जीवाची जी धडपड, जीवाचा त्रागा, नुसतं स्पर्धेत उतरल्यासारखं जे चाललं आहे, त्याची खरंच गरज आहे का? ईशावास्य उपनिषदामध्ये पहिला श्लोक आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. इथे हा जो पूर्ण शब्द आहे ना, तो खरंच विचार करण्यासारखा आहे. ते म्हणतात ते पूर्ण आहे आणि हे पण पूर्ण आहे, आणि पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. आता हे गणिताच्या भाषेत नाही लक्षात येत ना, कारण 5 कोटी ज्या तिजोरीमध्ये आहेत त्यातनं 1 पैसा जरी काढला ना, तरी गणित काय सांगतं? काहीतरी कमी झालं. पूर्णातून थोडंसं काढलं की ते मूळ पूर्ण जे होतं ते अपूर्ण झालं. पण जीवनाला हे तत्व लागू होतं का? कारण ही तिजोरीन पैसा मानवनिर्मित आहे, मॅनमेड आहेत या सगळ्या गोष्टी. अस्तित्वाला हे मान्य आहे का? एखाद्या झाडाची फांदी असेल, ती तुम्ही काढलीत आणि दुसरीकडे लावलीत, तर ते जे पूर्ण झाड आहे त्यातून ती फांदी बाजूला केलीत, ती पण पूर्ण आहे, ती तुम्ही लावलीत आणि त्यातून पुन्हा वृक्ष निर्माण झाला. मग मूळ झाडाचं काही कमी झालं का? गणिताच्या भाषेत वाटेल कदाचित बुद्धीला, अहंकाराला, पण अस्तित्वाच्या दृष्टीने पाहिलं तर ते झाड पूर्ण आहे, ही फांदी पण पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहत आहे, कारण सगळंच पूर्ण आहे. इथे अपूर्ण असं काही नाहीच आहे. मग तसंच मी पण त्या पूर्णातूनच जन्माला आलो असेल तर माझ्यामध्ये पण पूर्णत्वाचाच अंश आहे. मी पण पूर्णच आहे. पण याचा विसर पडल्यामुळे लक्ष्मीच्या मागे लागणं, धनाच्या मागे लागणं, ऐश्वर्याच्या मागे लागणं असं घडतं का? किंवा समाधानाच्या मागे लागणं. मागे लागून का समाधान मिळतं? का समाधानी असतं, होता येतं? असा आपला आपण विचार करू शकतोय. तेव्हा लक्ष्मीचा माझा अर्थ काय?
धनाचा माझा अर्थ काय आहे, ऐश्वर्याची माझी व्याख्या काय आहे आणि समाधानाची माझी व्याख्या काय आहे. आणि ह्या 4 गोष्टी कोण प्रदान करताय असं इथे लिहिलं आहे, तर श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण प्रदान करणारं आहे असं म्हणतायत. मग मला जमतंय का श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण, का मला सारखं स्वतःचं स्मरण होत आहे. मी 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 आणि मी एवढंच मर्यादित जगणं चाललं आहे का माझं, का त्या अथांग अनंताचं स्मरण मला होऊ शकतंय. आणि मग कोणाचं स्मरण आहे ते, त्याचाच जर मी अंश आहे तर हे माझंच स्मरण नाही का, मी मलाच जाणणं नाही का, मी माझ्याशीच एकरूप होणं नाही का. इंद्रियांच्या मार्फत मी सतत बाहेर जातोय म्हणून द्वैताची जाणीव होतीये. पण स्वतःमध्ये स्थित झालो, ज्याला स्वमध्ये स्थित स्वास्थ्य म्हणूया, आपण स्वस्थ म्हणूया, ते झालो तर मी लक्ष्मी काय, लक्ष्मी प्राप्त झालेला, धन प्राप्त झालेला, ऐश्वर्य आणि समाधान असलेलाच मी आहे, कारण मी पूर्ण आहे. असा विचार करता येईल का. आणि हा विचार, हे चिंतन मनन श्रवण काय निजध्यास, हा मला मनशांती देईल का, मुक्ती देईल का. पण मुक्ती म्हणजे मेल्यानंतरची नाही हो, उर्वरित जीवनामध्ये आंतरिक शांती, तृप्ती, समाधान आणि मोकळेपणा यातून जगता येणं, अशी मुक्तीची व्याख्या केली तर माझ्या सोयीची होईल का. असे आपण वेगवेगळे विचार करू शकतोय. खजिना आहे मोठा आपल्या पुढे. तेव्हा असा आपला आपण विचार करूया, आपली आपण सत्य शोधूया. दुसऱ्यांचं सत्य कितीही महान असलं, मोठं असलं, तरी ते दुसऱ्याचं आहे, ते आपल्याला मुक्त करू शकत नाही. आपलंच सत्य आपल्याला मुक्त करतं. या जाणीवेवरही विचार करूया, या विचारावर विचार करू. तेव्हा श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. गुरुदेव दत्त, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, अध्याय 3, पान क्रमांक 17. श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्रदान करणारे आहे. त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे. श्रीचरणांच्या अनुग्रहानेच 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरास काही झाले नाही. श्रीचरणांच्या अनुग्रहानेच 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरास काही झाले नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा, दया, भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. माधवामध्ये चैतन्य येऊ लागले. त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले. श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले. ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले. माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले. श्रीपाद श्रीवल्लभ अजानुबाहू आहेत. त्यांचे नेत्र विशाल आहेत. त्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित होत असते. मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. श्रीवल्लभांनी कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी मला आज्ञा केली. मी श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलामध्ये गेलो. भूमीमध्ये खोलांत भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद, वरांडे असल्यासारखे भासले. ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली. स्थूलता पाहणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्मरूप धारित शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले. तेथे असणारे लोक नागजातीचे असून कामरूप धारण केलेले होते. त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती. त्यांना साधारणतः नागरूपातच संचार करणे आवडे. तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले. काही सर्पांना 1000 फणे होते. फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत होते. अन्य नाग योगमुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते. आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता. त्या सर्पाला 1000 फणे होते. त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री महाविष्णूंसारखे शयन करीत होते. तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते. चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. नागलोकांचे वर्णन असं याचं शीर्षक आहे. आत्ता जो परिच्छेद वाचला त्याचा. आता हे विज्ञानाच्या दृष्टीने जर वाचायचं झालं तर हे काही वैज्ञानिक दृष्टीला पटणाऱ्या गोष्टी नाहीत. पण मग
काय याचा अर्थ असेल? काय अर्थ लावायचा? तर आता पहिला इथे टप्पा काय विचार करण्यासारखा, जमिनीत पुरलेल्या 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरास काही झाले नाही श्रीचरणांच्या अनुग्रहाने. शरीर मातीत पुरलंय, त्याला काही होत नाहीये 10 दिवस. पुढे म्हटलंय त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवांची करुणा, दया, भक्तप्रेमे शब्दांनी वर्णन करता येत नाही. पुढे म्हटलंय माधवामध्ये चैतन्य येऊ लागले, म्हणजे ते ग्रॅज्युअली आलंय, टप्प्याटप्प्याने आलेलं दिसतंय. आणि चैतन्य आल्यावर पहिले त्याला काय झालंय, तर त्याला तहान लागली, म्हणून त्यांनी पाणी मागितलंय. म्हणजे तो आता बोलू शकतोय किंवा खुणवू शकतोय, म्हणजे त्याची बुद्धी पण कार्यरत झाली, मन बुद्धी ॲक्टिवेट झालं आहे चैतन्य आल्यामुळे. म्हणजे आधी चैतन्य आलं आहे शरीरामध्ये, मग मन बुद्धी इंद्रियांची जाणीव, सुखदुःखाची जाणीव इत्यादी निसर्गधर्माची जाणीव त्याला झाली. श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले. आता आधी तूप का दिलं, नंतर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले. मग असं तुपाचं काय वैशिष्ट्य आहे की तूप आधी प्यायला द्यायचं अशा प्रक्रियेमध्ये? आणि पुढचा पॅरेग्राफ वाचला तर तो सांगतोय की मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले. म्हणजे स्थूल शरीर इथे आहे आणि सूक्ष्म शरीर तिकडे गेलं आहे असं सांगितलं आहे. मग सूक्ष्म शरीर म्हणजे काय, तर पंचकोशांचा जर आपण विचार केला तर अन्नमय कोश, अन्नमय कोशाला शरीरामध्ये प्राणमय कोशाकडून ज्या 7 ठिकाणी प्राणशक्तीचा पुरवठा होतो त्या कनेक्टिंग पॉईंट्सना चक्र म्हणतात का योगाच्या भाषेत? चक्र प्राणमय कोशात असतात असं सांगितलं जातं, अन्नमय कोशात ती नसतात. त्यामुळे सर्जननी जर शरीर फाडलं तर दिसत नाही. मग ती दिसतात कशी, तर ह्या चर्मचक्षुनी दिसत नाही, कारण चर्मचक्षु हे अन्नमय कोशाचा भाग आहे. मग ते म्हणतात ज्ञानचक्षुनी किंवा जाणीवेनी ते कळतं. मग योगीजनांनी ती पाहिली आहेत आणि त्याचं वर्णन केलं आहे आणि त्याप्रमाणे चित्र काढण्यात आलेली आहेत चक्रांची. मग दुसरा प्राणमय कोश आहे. मग आणखीन 3 शरीर आहेत. मनोमय कोश आहे, माइंड बॉडी आहे, विज्ञानमय कोश आहे, इंटेलेक्ट बॉडी आहे, आनंदमय कोश आहे किंवा इगो बॉडी आहे, ब्लिस बॉडी आहे. मग या मन बुद्धी आणि त्या इगोमध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा वासना, हे करायचं आहे ते हवं आहे वगैरे, ह्याचं सगळं एकत्रीकरण म्हणजे तो सूक्ष्मदेह आहे का? मग स्थूलदेह पडल्यानंतर जे शिल्लक राहतं तो सूक्ष्मदेह. मग इथे स्थूलदेह पडलेला नाही आहे, मग त्यातलं हृदय चालू असेल का त्यावेळेला, तो जेव्हा सूक्ष्म शरीराने बाहेर गेला त्यावेळेला? आणि मग त्याला आता सूक्ष्म देहाला पुन्हा स्थूलदेहात आलेला आहे तो, आणि आता तो स्थूलदेह ॲक्टिवेट होतोय. तर माधवामध्ये चैतन्य येऊन लागले म्हणजे काय, ते सूक्ष्मदेहाचा प्रवेश झाला, मग त्याला देहबुद्धी आली, देहाची जाणीव झाली आणि त्या देहाला तहान लागली, म्हणून त्यांनी पाणी मागितलं. म्हणजे आता मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं ॲक्टिवेट झालं त्याचं. मग त्याला त्यांनी समजावला, सांगितलं काहीतरी, अरे जरी तू पाणी मागत असशील ना तरी आता प्रथम तू तूप पी. मग त्याला तूप प्यायला दिलं, पण समजावून सांगून कारणमीमांसा करून, आणि मग त्याला तूप दिलं. तूप दिल्यानंतर काय केलं आहे, ते घेऊन झाल्यावर त्याला फळांचा रस दिला आहे. कुठल्या फळांचा हा वेगळा विषय, पण फळांचा रस दुसऱ्या क्रमाला आहे. याच्यावर विचार करण्यासारखं आहे, का असेल असं. आणि नंतर थोड्या वेळाने पाणी दिले, म्हणजे पाणी पहिलं नाही बॉडीमध्ये घातलेलं, पहिले तूप दिलं आहे. म्हणजे तुपाचं महात्म्य आहे काहीतरी वेगळं, त्याशिवाय आधी तूप नाही प्यायला देणार, असा आपण विचार करू शकतो. आता तो म्हणतोय मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोचलो, आणि तिथे काय तो म्हणतोय की सूक्ष्म देहधारी मी असल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. मग याला सगळं दिसतं आहे, पण मग याला आत्तासारखे डोळे नाही आहेत. मग सूक्ष्म शरीराला पण डोळे असतात का, कान असतात का, ऐकू येतं का? मग ही जी पंचेंद्रिय आहेत, जी स्थूल स्वरूपात अन्नमय कोशामध्ये आहेत, ती सूक्ष्म देहामध्ये ॲस्ट्रल बॉडीमध्ये सूक्ष्म रूपात असतात का, ती पण तेवढीच सक्रिय असतात का, असा आपल्याला विचार पडू शकतो. मग पुढे त्यांनी काय सांगितलं आहे की तू त्या द्वीपाच्या मध्यभागी जा. मग तिथे तो सूक्ष्म रूपानेच गेला आहे आणि त्याला तिथे भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राजवळ अनेक प्रासाद वरांडे असल्यासारखे भासले. ते पाताळ लोकच आहे अशी माझी खात्री झाली, असं तो म्हणतोय. मग आता पृथ्वीवर जर आपण कोळशाच्या खाणीत खणत खाली गेलो तर पाताळ लोक लागतो का हो? नाही.
कारण हे मुळात जो पाहणं झालं आहे किंवा अनुभवणं झालं आहे त्या पाताळ लोकाचं ते सूक्ष्म देहाने झालं आहे. म्हणजे इथे स्थूल गोष्टींचा काही संबंध नाही आहे. अर्थ इलेमेंट म्हणून, पृथ्वी तत्व म्हणून जे आहे त्याच्यात खोदून काही ते पाताळ लोक दिसणार नाही आहे. म्हणजे पाताळ लोक जाण्याचं असेल तर मुळात स्थूल देहाने जाणता येणार नाही. म्हणजेच विज्ञानाच्या पद्धतीने तो नाही जाणता येणार आहे. काहीतरी वेगळी पद्धत असू शकते. स्थूलता पाहणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात. म्हणजे ज्याला स्थूल पाहायचं आहे ना त्याला सगळं जग पदार्थ वाटतो. ऊर्जा नाही वाटत किंवा जाणीव नाही वाटत, कॉन्शियसनेस नाही वाटत, चैतन्य नाही वाटत, आत्मा नाही वाटत. कारण त्याची दृष्टी स्थूलरूप असते. माझ्यासारख्या सूक्ष्मरूपधारित शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले. त्याला काय दिसलंय? सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले. लोक म्हणजे काय? एरिया, गावं, प्रदेश, पण सूक्ष्म रूपात असलेले लोक. तेथे असणारे लोक, माणसं, लोक म्हणजे तेथे असणारे लोक नाग जातीचे असून, म्हणजे नाग ही जात आहे. आपण ज्याला नाग म्हणतोय, सर्प म्हणतोय, तोच का नागा नावाची जात आहे कुठली असून कामरूप धारण केलेले होते. कामरूप धारण केलेले होते. त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती. म्हणजे काय? मुळात हे सूक्ष्म रूपात आहे, हे स्थूल नाही. मग ते सूक्ष्मातच ते दिसत आहे आणि जे आहे बघायचं आहे ते पण सूक्ष्मच आहे. मग तिथे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन सोपी आहे, मॅटरमध्ये ती कठीण आहे. असा आपण विचार करू शकतो. त्यांना साधारणतः नागरूपातून संचार करणे आवडे. तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले. काही सर्पांना 1000 फणे होते. फण्यावर मणी असून त्या मणीतून दिव्य तेज प्रसारित होते. आता हा मणी, याच्यात पृथ्वी तत्व आहे का हो? म्हणजे ज्या नागमण्याच्या शोधात लोक असतात, तो काय असा अन्नमय कोश घेऊन काही क्रिया केल्या आणि शोधलं तर सापडणार आहे का? आणि तो ज्या अवस्थेत आहे तो सूक्ष्म रूप आहे असं ह्या इथे दिसत आहे. म्हणजे तो टँजिबल आहे का? स्पर्श करता येईल का त्याला? पण तेज मात्र तो प्रसारित करतोय. अन्य नाग योगमुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते. काय असेल म्हणजे हे? मौन मुद्रेत होते. आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता. त्या सर्पाला 1000 फणे होते. हे सगळं सूक्ष्म सृष्टीचं, सूक्ष्म लोकाचं वर्णन चाललंय बरं का, स्थूल नाही. म्हणजे आपल्याला जसा नाग किंवा एखादा सर्प दिसतो ना अन्नमय कोशातल्या स्थूल डोळ्यांनी, तो ते नाही आहे हे वर्णन. काहीतरी वेगळं आहे. तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते. सर्प वेदगान करतायत. मग सर्पांना वेद समजत आहेत, सर्पांना वेद पाठ आहेत. मग हे काय आहे नक्की सगळं? सर्प वेदगान करतायत आणि तिथे आधी कसं दिसलं? म्हणजे तेथे असणारे लोक नागजातीचे असून, म्हणजे ती जी माणसं आहेत ती नागजातीची आहेत असं म्हणतायत का हे? आणि ते वेदगान करतायत. मग त्यांना वेद कोणी शिकवले? त्यांना वेद कळले कसे? चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते. मग त्यांचं स्वरूप कसं आहे? तर चिदानंद स्वरूप आहे स्वामींचं. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. म्हणजे सूक्ष्म देहातला हा जो मी आहे ना त्याला महासर्प दत्तप्रभूंचा महिमा सांगतोय. म्हणजे सर्पांची भाषा, सर्प आणि माझ्यामध्ये कम्युनिकेशन होत आहे, इंटरॅक्शन्स होत आहेत. नाही तर तो बोलेल आणि मला ऐकायला येईल हे कसं संभवतं? म्हणजे हे जे मानवी देह आहे, मानवी पंचेंद्रिय आहेत, याच्या पलीकडे काहीतरी ह्या सगळा विचार असू शकतो का? असं आपण या सगळ्यावरती आपलं स्वतःचं सत्य शोधण्याकरता, यातले हिडन मेसेजेस डिकोड करण्याकरता विचार करू शकतो. तेव्हा विचार करूया, आपलं सत्य शोधूया, जाणून घेऊया. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.